पुणे सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर आता काही सविस्तर घडामोडी। पुणे आणि घाटमाथ्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। राज्यामधल्या इतर जिल्ह्यांना सुद्धा काहीसा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। सुमारे 200 मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 10 जुलैपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहणार असल्याचा सुद्धा हवामान खात्याचा अंदाज आहे। पाहुयात पुढची बातमी। नागपूरच्या शामबाग मैदानावरती जिल्हा क्रीडा संकुलन उभारावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1995 मध्ये भूमिपूजन केलं। या योजनेमध्ये बदल झाल्याच्या नंतर तिथेच कामगार मंडळाच्या क्रीडा संकुल उभं राहावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2004 मध्ये नव्यानं भूमिपूजन केलं होतं। यावरती शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला। मात्र हे क्रीडा संकुल तब्बल 30 वर्षांनी सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये खंडर वास्तू म्हणून अद्यापही पडू नये। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सध्या मी नागपूरच्या शामबाग येथील क्रीडा संकुलनामध्ये आहे। माझ्या पाठीमागे ही भूमिपूजनाची जर का पाठी बघितली तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या क्रीडा संकुलनाचं भूमिपूजन झालेलं होतं। ते 11 ऑगस्ट 2004 मध्ये आणि त्याच्या आधी जे सुरुवातीला या क्रीडा संकुलनाचं भूमिपूजन झालं होतं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी होते। त्यांनी या संकुलनासाठी 55 कोटीचा निधी दिलेला होता। 55 कोटीचा निधी खर्च झाल्यानंतर इथे जे भूमिपूजन झालं दुसरं, त्यानंतर आता जवळपास 30 वर्ष लुटून गेले। 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर का तुम्ही बघितलं तर आपण इथे जे आपल्याला साम्राज्य पाहायला मिळतं, कशा प्रकारे पूर्णतः या संपूर्ण क्रीडा मैदानाची दुरावस्था बघा। म्हणजे 30 वर्षामध्ये खेळातल्या जवळपास 3 पिढ्या घडल्या असत्या। मात्र इथे ना ॲथलेटिकचा ट्रॅक तयार झाला, ना स्विमिंग टँक तयार झालं, ना बास्केटबॉल ग्राउंड तयार झालं। मात्र कोट्यावधीचा खर्च झाला।